सांगू तुम्हाला आज आनंदी आनंद झाला। सुंदर अशा रांगोळीचं रेखाटन करून त्यावरती हळदी कुंकवाने पूजा करून सुंदर असं फुलांचं तोरण लावलं आहे। फुलांचं तोरणाचं कारण असं की आज कृष्णाष्टमी आहे आणि कृष्णाला कोणता ड्रेस घालावा याच्या संभ्रमात मी आहे। त्याच्यामुळं सगळी तयारी आता कृष्णासाठी चाललेली आहे। छानपैकी प्रसाद तर कृष्णाला मी कसं तयार केलं ते यामधून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यासाठी हे नकली फुलांचं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक वेळा ते भिंतीवर लावण्याचा प्रयत्न केला पण ते झालं नाही। अशा पद्धतीने पाळण्याला सजवण्यात आलं। अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे सजवून बघितलं। अशा पद्धतीने काही फुलांचं सुशोभीकरण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। छोटा मोरपंख असलेला टोप ड्रेस आणि ह्या काही छोट्या ॲक्सेसरीज माझ्या लाडक्या कृष्णाला आणि असा काही हा कृष्ण जन्माष्टमीचा देखावा। तुम्हाला हा देखावा कसा वाटला? छोटा आणि घरगुती पटकन होणारा, ज्या गृहिणींना इतर गोष्टी करायला वेळ नाही त्या हा सुंदरसा देखावा या पद्धतीचा याच्यापेक्षाही चांगला करू शकतात। सुंदर असं माखन मडक्यांमधून पडतंय तर माखनच्या ऐवजी मी तिथे कापूस वापरलेला आहे। गुलाबाच्या पाकळ्या, निशिगंधाचे फुलं, शेवंतीची फुलं आणि कृष्णाचा चेहरा तुळशीपत्राने झाकलेला आहे कारण अजून कृष्णाचा जन्म झालेला नाही आहे। रात्रीचा ही बघायला विसरू नका आणि नक्कीच आज कृष्ण जन्म सर्वांनी साजरा करा आणि भगवान वासुदेवाला आपल्या कल्याणासाठी प्रार्थना नक्कीच करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय।